जेव्हा लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा हे विसरू नका की देवाने तुम्हालाही लाथ दिली आहे. मारा जोरात. हर आदमी को अपने कामयाबी के रास्ते में एक महिला जरूर मिलती है. बस तुम उससे बच जाओ तो फिर तुम्हें कामयाब होने से कोई नहीं रोक सकता है. आयुष्यात नेहमी पानटपरीवाल्याचा आदर करा, कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो. साहेब, चुना लावू का? नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात. अनुभव. सभ्य शब्दात मांडलेल्या चुका. मोह. जो आवरला असता माणूस सुखी राहतो, पण आवरला नाही तर अजून सुखी होतो. शेजारी. तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खळानखळा माहिती असते तो. सुखवस्तू. वस्तुस्थितीत सुख मानणारा. वक्तृत्व. दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना. 2 तास घोळवणे. लेखक. 4 पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी 400 पानं खर्ची घालणारा. फॅशन. शिंप्याच्या हातून झालेल्या चुका. पासबुक. जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचे नाव. गॅलरी. मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा. एका 25 वर्षाच्या राजकुमाराला शाप भेटला होता की तो वर्षातून एकच शब्द बोलू शकतो. तो 5 वर्ष काहीच बोलला नाही आणि 5 वर्षापासून तो प्रतीक्षा करत होता ते फक्त एका 24 वर्षाच्या राजकुमारीला सांगायला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जेव्हा तो हे शब्द बोलला तेव्हा राजकुमारी बोलली, मला ऐकून नाही आलं, परत बोलशील का? एकदा एक चिटकीण चिंगीला भेटते. चिटकीण, मी तुझ्या 3 इच्छा पूर्ण करेन, पण लक्षात ठेव, तू जी इच्छा सांगशील त्याच्या 10 पट जास्त तुझ्या नवऱ्याला भेटेल. चिंगी, मला 10 करोड रुपये दे. आणि चंप्याला 1 अब्ज रुपये भेटतात. चिंगी, मला सर्वात सुंदर बनव. आणि चंप्या तिच्या 10 पट जास्त सुंदर होतो. चिंगी, मला एक छोटा हार्ट अटॅक दे. तात्पर्य, पोरी फार हुशार असतात. हा जोक मुलींसाठी समाप्त झाला आहे, पण चंप्याला तिच्यापेक्षा 10 पट कमी छोटा हार्ट अटॅक येतो. साऊथ इंडियन फिल्ममध्ये हिरो फुल्ल मार खाऊन जेव्हा 5 मिनिटासाठी कोमात गेलेला असतो तेव्हा त्या हिरोच्या बहिणीचा एक डायलॉग अगदी फिक्स असतो, भैया उठो भैया, मारो उसे, छोडना मत. मक्या व त्याचा बाप ज्यूसच्या दुकानावर. मक्या, बाबा, एखादी अशी उलटी मशीन नाही का ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ निघेल? मक्याचा बाप, आहे रे बाबा, आहे. तू त्याचंच फळ आहेस.